सोबत मराठी पाऊल पडते पुढेच्या पहिल्या पर्वात महाराष्ट्रभरात नव्हे, देशभरात नव्हे, जगभरातच मल्लखांबाला एक ग्लॅमर मिळवून देण्याचा प्रयत्न या मंचाने केला। आज पुन्हा एकदा या मंचावर मल्लखांब सादर होणार आहे, परंतु हे सादर होणारं मल्लखांब पाहिल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे वाटेल की खरंच या मल्लखांबाने अटकेपार झेंडा रोवलेला आहे। याचं कारण मल्लखांब सादर करणारी मुलं अंध आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत त्यांचे शिक्षक। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। येत आहेत पुण्याहून श्रीनिवास हवालदार आणि त्यांचे विद्यार्थी। आपल्या समोर आता मल्लखांबावरती पहिला मानवी मनोरा कमळ हे अंध मल्लखांबपटू सादर करतात। दुसरा मानवी मनोरा आहे स्टेप्स म्हणजेच पायरी। तिसरा मानवी मनोरा आहे ट्री म्हणजेच झाड। चौथा मानवी मनोरा आहे आईज म्हणजेच डोळा। सर मला सांगा की एकतर मुळात मल्लखांब हा क्रीडा प्रकार अवघड, त्यात पुन्हा हे दिसतच नसेल तर त्यांचं ते कोऑर्डिनेशन ते कसं काय तुम्ही जमवून घेता? आपण दृष्टीहीन लोकांना किंवा जे अंध अपंग असतात वी आर टेकिंग दिस म्हणजे अदर दॅन कॅटेगरी आपण कन्सिडर करतो, पण त्यांच्यात मी एक जिद्द आणि चिकाटी निर्माण केली आहे की दे आर नॉर्मल पीपल, म्हणजे आपल्यातलेच असून त्यांना कसं एक ऊर्जा आणि एनर्जी देऊन कसं काय मल्लखांब त्यांच्याकडनं करून घ्यायचा ही एक कला थोडी अवगत केली मी। मलाही पहिल्यांदा थोडा त्रास व्हायचा त्यांना शिकवायला, मग 2 वर्षापासून त्यांना ट्रेनिंग देतोय। पुण्याची कोरेगाव पार्क इथे पुणे अंधशाळा आहे, ते जाऊन आम्ही सराव पण करतोय आणि त्याच्यातनं मल्लखांबाचं बेसिक नॉलेज पहिल्यांदा त्यांना सांगितलं की मल्लखांब काय आहे, मल्लखांबाची माहिती दिली, मग त्यांची आवड निर्माण केली आणि मग मल्लखांब कसा परफॉर्म करायचा, मल्लखांब काय असतो, त्याचे फायदे काय होतात, तो सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार कसा आहे हे त्यांच्या एकदा मनात बिंबवलं आणि मग ती मुलंच तयार झाली आणि ते म्हणले सर आम्हाला नव्या जिद्दीने आणि जोमाने मल्लखांब शिकायचा आहे। वाह वाह वाह, तुमची मेहनत आहेच पण या मुलांची जिद्द क्या बात आहे। आय लव्ह यू ऑल, तुम्ही फार ग्रेट आहात, तुम्ही सगळी मुलं फारच मस्त आहात। आता आपण परीक्षकांना विचारूया। मीच सांगते पहिलं, मला अगदी राहवत नाहीये कारण का बराच वेळ माझे जो तोंड उघडं पडलं ते उघडच राहिलं। तर मुलांनो तुम्ही अप्रतिम जे काय करताय ते करताय, पण एक छोटीशी गडबड करताय तुम्ही सगळे। एवढ्या टाळ्या आम्ही मारतोय, मी मगापासून एवढे ओरडते, मला एकाच्या चेहऱ्यावरती हसू कसं नाही दिसत आहे? जोरात एकदम बस आता मला असं वाटतंय की काहीतरी इथे छान दिसतंय आणि हेच असो तुमच्या चेहऱ्यावरती ते करतानाही झालं पाहिजे। आणि मला सगळ्यात काय क्यूट वाटलं असेल तर सगळ्यात एंडला ते येऊन हात वरती करतात ना, ते इतकं स्वीट वाटतं। ते किती इझिली ज्या प्रकारे ते आले, ज्या प्रकारे ते करत होते, ज्या प्रकारे ते प्रत्येकाला कुठे आहे दुसरी व्यक्ती, दुसरा आपला सहकारी, त्याला समजून उमजून त्यांच्या ज्या सांगितलेल्या क्रिया, शिकवलेल्या ज्या त्यांच्या क्रिया होत्या त्या करत होते, म्हणजे खरोखरच थक्क करून टाकणार होते। खरोखर सर बोलले बरोबर आहे। मला असं वाटतं सरांकरता आपण एक जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत।
मकरंद सर. माझ्यासाठी हे खरं तर कसं झालं, एखादं फारच धाडसी असं काहीतरी स्पोर्ट बघतोय असं मला वाटलं होतं. जितू, काही त्यातल्या मुलांना काही बोलायचं आहे का? राजू, काय वाटतंय? मला आता खूपच छान वाटतंय आणि आम्ही इथपर्यंत आलो. तसे आमचे परीक्षा होत्या, आमच्या गुजर मॅडम, भोसले सर, तसेच नेताजी शाळा व कस्तुरबा शाळेतले प्रिन्सिपल यांनी आम्हाला इथं येण्याची परवानगी दिली व परीक्षेनंतर घेणार असं सांगितलं. आम्हाला खूपच आनंद झाला होता आणि हा भव्य स्टेज आम्हाला मिळाल्यामुळं आम्ही सर्व खूप आनंदात आहोत आणि आम्ही ह्याच्या पुढेही असेच हे चांगले कार्य म्हणजे चांगले मल्लखांबाचे प्रात्यक्षिका करू व अजून खूप काही वेगळं देऊन जाऊत. आणि जजेसकडनं एवढं कौतुक ऐकून मला खूपच छान वाटतं आणि त्या सर्वांचे थँक्यू. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला किती पदकं मिळतील 10 पैकी? आम्ही 10 पैकी 10 गुण नक्की मिळवू. पदकं 10 पैकी 10 हो. नक्की मिळवताल. बर, काय आहे की गेल्या 2 म्हणजे आज दुसराच एपिसोड, पण मला असं लक्षात आलं की उर्मिला जी आहेत ना, हां, त्या काय करतात, एक पदक कमी देतात आणखी चांगला परफॉर्मन्स व्हावा म्हणून. तुला काय वाटतं, त्या किती देतील 10 पैकी? आम्हाला एक वाढवून देतील. लबाडा, असं तुला वाटतंय? बर, एक वाढवतं तर येत नाही. काय तुम्हा दोघांना वाटतंय? मला कळेल. आम्ही तुम्हाला 10 पदकं नाही देऊ शकत. नाही म्हणतात. हॅलो मित्र, कारण आम्ही तुम्हाला आता दुसरंच काहीतरी देणार आहोत.